सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। आज रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका या ठिकाणी आम्ही आहोत। खालापूरमध्ये येण्याचं कारण खालापूरमध्ये जे अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे जे गुटखे विकणारे माफिया आहेत त्यांनी या खालापूर, खोपोली, रासायनिक, चौक, वावशी या शहरामध्ये थैमान घातलेला आहे। त्या गुटख्याचे अनेक तरुण शिकार होतात। मग ते कॉलेज असतील, शाळा असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते। आमच्या तालुक्यातला हा सुशिक्षित वर्ग आहे, हा वर्ग कुठेतरी या गुटख्याच्या मागे लागलेला आहे आणि हे गुटखा खाल्ल्यानंतर बरेचशा मुलांना कॅन्सर सारख्या आजार देखील निर्माण झालेले आहेत आणि यांना अभय देण्याचं काम कोण करतो? यांना इथलं अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन असेल, इथले काही गुंड लोक असतील, हे अभय देण्याचं काम करतात आणि यांच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे या तालुक्यामध्ये चालू आहेत। महाराष्ट्र शासनाने हे धंदे सर्व बंद केलेले आहेत, तरी सुद्धा यांच्या काहीतरी पॉलिटिकल लेवल असेल, पोलीस प्रशासनाचे हात असेल, असू शकतो, तर यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत। हे धंदे आम्ही या ठिकाणी बंद करण्यासाठी आलेलो आहोत। आमची रिपब्लिकन सेना असेल, पॅंथर आर्मी असेल, अशा बऱ्याचशा संघटनेने आम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या अनुषंगाने आम्ही खालापूरचे DYSP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। खालापूरचे पोलीस ठाण्याला पवार साहेबांना देखील भेटून निवेदन दिलंय। खोपोलीच्या शहराच्या PI ना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सर्व सिनियर PI ना निवेदन आम्ही लेखी स्वरूपात संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने दिलेले आहेत। तर आम्ही आवाहन करतोय की येणाऱ्या 7 दिवसामध्ये हे गुटखा विक्रेते आहेत यांच्यावर आळा घाला, ताबा घाला, अन्यथा जर आम्ही रिपब्लिकन सेनेचे आणि पॅंथरची सर्व टीम जर रस्त्यावर उतरलो तर आमच्या पद्धतीने आम्ही यांना आळा घालू आणि याला जबाबदार इथलं स्थानिक प्रशासन असेल। आम्ही पूर्ण या तालुक्याचा सर्वे केलेला आहे, कुठल्या ठिकाणी या विक्री होतात, कुठल्या ठिकाणी गाड्या येतात, या सर्व आम्हाला माहिती आहे। म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बाबांना तुम्हाला लाख 1.5 लाख पगार आहे, त्याच्यामध्ये खुश राहा। जर अशा धंद्याला जर अभय देण्याचं काम केलं तर आम्हाला आमच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जे परिणाम होतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल। 8 दिवसाच्या आतमध्ये जर हे धंदे बंद झाले नाही तर रिपब्लिकन सेना आणि पॅंथरच्या वतीने मोठं आंदोलन उभं करू आणि ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। जय भीम, जय शिवराय, जय पॅंथर।